माझ्याकडे नेहमीसारखी ते पेपर्स पण नाही आहे. माझं जुनं पुस्तक होतं ते घेऊन आले. आपण आज 13व्या अध्यायाला सुरुवात करतोय आणि हा अध्याय ज्ञान योगातला किंवा ज्ञानकांडातला पहिला महत्त्वाचा अध्याय. खरं म्हणजे 12व्या अध्यायातच ज्ञानी भक्ती कशी आहे इथे सुरुवात झाली होती, परंतु आता अगदी पूर्णतः ह्याच्या पुढे ज्ञान ह्याच विषयाचं पूर्ण विवेचन पुढच्या संबंध भागामध्ये करणार आहोत. थोडं नीट समजावून घ्यायचं आहे, थोडं कठीण आहे. काही वेळेला थोडंसं असं वाटेल की थोडं रुक्ष वाटतं. ज्ञान आहे शेवटी. भक्ती कशी आपल्या हृदयापर्यंत पोचते. कर्म तर आपल्याला माहिती असतं, त्याच्यामध्ये फक्त आपण थोडा वृत्तीचा बदल करायचा असतो. थोडा म्हणजे बराच, पण ती वृत्ती बदलायची असते. पण सगळं जे आहे हे ते त्या ज्ञानावरती अवलंबून आहे. आपली भक्तीसुद्धा, आपलं कर्मसुद्धा ज्या वेळेला आपल्याला ज्ञान पूर्णतः झालेलं असतं तेव्हाच हे बाकीचे योगसुद्धा आपल्याला साधू शकतात. ध्यान योग ह्यालासुद्धा ज्ञान लागतं. तर ज्ञान हा सर्वात असा एक पाया आहे म्हटलं तर चालेल. आणि तसा जर विचार करायला गेलो, मी आत्ता पाया म्हटला म्हणून म्हणते की ह्या सगळ्या योगांचं जे गीतेतले जे सगळे योग आहेत, ज्ञान पाया आहे असं जर म्हटलं तर भक्ती हे शिखर आहे असं म्हणता येतं. की आपल्याला शेवटी जे पोचायचं असतं ते भक्तीपर्यंत. त्या ज्ञानाच्या आधारे आपल्याला कर्म करताना सुद्धा भक्ती असायला पाहिजे. त्या कर्माविषयी, त्या ईश्वराविषयी जी भक्ती असते ती असायला पाहिजे. तर अशा सर्व दृष्टीने जेव्हा ज्ञान पूर्णतः प्राप्त होतं त्यावेळेला आपोआपच भक्ती मुद्दाम करावी लागत नाही, भक्ती निर्माणच होते त्या ज्ञानातून. तर असं ते म्हणून आपण त्याला शिखर म्हणू शकतो. आता हे जे ज्ञानाचा हा जो 13वा अध्याय आहे ह्या ज्ञानेश्वरीतला आणि गीतेतला, ह्या गीतेमध्ये त्याला क्षेत्रज्ञ योग असं म्हटलेलं आहे. क्षेत्रज्ञ योग असं त्याचं नाव. काय आहे की काही निराळ्या ठिकाणी थोडं नावामध्ये फरक आहे, पण मुख्यतः या ठिकाणी जे ज्ञान मिळवायचं आहे ते कशाचं, तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याविषयीचं ज्ञान मिळवायचं आहे आपल्याला. आणि म्हणून याला ते ज्ञान मिळवून आपल्याला ईश्वराशी योग साधायचा आहे. तर असा हा क्षेत्रज्ञ योग आहे. ह्याला क्षेत्र या शब्दाचा अर्थ काय, क्षेत्रज्ञ म्हणजे कोण वगैरे हे सगळं आपल्याला आता ह्या अध्याय आपण घेत असताना सगळ्या ह्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे मी त्याविषयी फार काही बोलत नाही. पण एकूण ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा की हा ज्ञानाचा किंवा ज्ञान मार्गाने जाऊन ईश्वराशी योग साधणं ही कल्पना त्यामध्ये आहे. आणि ते ज्ञान कशाचं, तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं. कारण याविषयी फक्त एवढंच सांगते की आपण खूप वेळेला ह्या अशा गोष्टींचे उल्लेख केलेले आहेत आपल्या सगळ्या निराळ्या ठिकाणी केलेल्या विवेचनामध्ये की आपलं शरीर आणि आपला आत्मा ह्या 2 किंवा प्रकृती आणि पुरुष या 2 भिन्न गोष्टी आहेत हे आपल्याला माहिती आहे.
तर प्रकृती आणि पुरुष ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अर्जुनालाही तोच उपदेश केलेला आहे की तू तुझ्या प्रकृती म्हणजे तुझ्या जे काही प्राकृतिक आपलं जे जीवन आहे त्यापासून तू दूर हो आणि तू वेगळ्या तऱ्हेने विचार करायला शिक. अशा प्रकारे तो जो वेगळा विचार करायचा आहे तो ज्ञानावरती आधारित असतो. आणि म्हणून आपल्याला हे प्रकृती आणि पुरुष ह्याचा आपण विचार मला वाटतं 7व्या अध्यायामध्ये केला. तर त्यामुळे त्याचाच विचार इथे नाही आहे, थोडा वेगळ्या प्रकारे आणि वेगळी नावं देऊन पण साधारण तशा प्रकारचा विचार मांडत शेवटी ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होतं, जे मी आत्ता फक्त एवढंच सांगितलं की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान म्हणजे प्रकृती आणि पुरुष ह्यांचं ज्ञान, त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, ते एकच कसे आहेत असं इथपर्यंतचं सगळं ज्ञान, किंवा ते विलग असतात त्याचा अर्थ काय आणि एक असतात त्याचा अर्थ काय, हे सगळ्याचं ज्ञान मिळवत शेवटी आपल्याला त्या कोणाला म्हणजे ज्या माणसाला ज्ञान झालेलं आहे असा माणूस कसा असतो. कारण ज्ञान म्हणजे काय हे कळून काही उपयोग नाहीये. माणसामध्ये ज्या वेळेला ते ज्ञान अवतरतं त्यावेळेला तो माणूस कसा असतो, त्याची वैशिष्ट्य काय असतात. म्हणजे ज्याला या ठिकाणी ज्ञान म्हणजे काय असं म्हणताना ज्ञानी कसा असतो आणि त्या ज्ञानी माणसाचं आचरण कसं असतं हे गीतेमध्ये सांगितलं की तो ज्ञानी आहे, त्यामुळे इतर सामान्य माणसांपेक्षा त्याचं आचरण हे निश्चितच वेगळं आहे. आणि मग ते कसं असलं पाहिजे, त्याचे गुणधर्म कोणते, त्याची लक्षणं कोणती, की कोणाला आपण ज्ञानी म्हणतो त्याची लक्षणं आपल्याला कळली पाहिजे की हा माणूस असा आहे म्हणजे तो ज्ञानी आहे. तर अशा प्रकारे ज्ञानाची लक्षणं म्हणजे खरं म्हणजे ज्ञानी माणसाची लक्षणं गीतेमध्ये सांगितलेली आहेत. आणि आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो म्हणून आपल्याला ह्याही गोष्टीचा विचार करायचा आहे की ह्या गीतेमध्ये ज्ञानाची आणि ज्ञानी माणसाची लक्षणं सांगितली आहेत, परंतु ज्ञानेश्वर त्याच्याही पुढे जातात आणि ज्ञानेश्वरांनी अज्ञानाची लक्षणं काय आहेत किंवा अज्ञानी माणसाची लक्षणं काय असतात तेही सांगितलं. कारण का की आपण कसं नसावं हे आपल्याला कळलं पाहिजे, तेव्हा मग आपण कसं असावं ह्याच्याकडे आपण जातो. आणि म्हणून ही भर ह्या गीतेच्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी घातलेली आहे की असं अज्ञानातून आपण असं म्हणतो की आपलं सामान्य जीवन हे फार अज्ञानामध्ये गुंतलेलं असतं, अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेलं असतं वगैरे वगैरे असे उल्लेख आपण करतो. पण ते अज्ञान म्हणजे नक्की काय हे जाणून घ्यायलाच पाहिजे आणि मग त्याच्यापासून परावृत्त होऊन आपण ज्ञानाकडे जायचं आहे. तर त्यामुळे गीतेतली ज्ञानाची लक्षणं आधी आपण पाहिजे आणि मग त्यानंतर पुढच्या भागामध्ये ज्ञानेश्वरीच्या या अध्यायात पुढच्या भागामध्ये अज्ञानाची लक्षणं पाहिजे. आणि एवढंच नाही, आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करते की गीता आणि ज्ञानेश्वरी ह्या अध्यायामध्ये आणखी एका दृष्टीने फरक असा आहे की गीतेमध्ये फार थोडक्यामध्ये ज्ञानाची लक्षणं सांगितली की ज्ञानी कसं आहे त्याचं अगदी एकेका श्लोकामध्ये असं ते एक वैशिष्ट्य किंवा फार तर काही थोड्या श्लोकांमध्ये एक वैशिष्ट्य असं आलं. ज्ञानेश्वरांनी ते सांगत असताना एकेका त्या वैशिष्ट्याचं वर्णन कित्येक ओव्या लिहून केले. म्हणजे त्याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे अहिंसा, ह्याच्यावरती ज्ञानेश्वरांनी जवळजवळ 100 ओव्या लिहिलेल्या आहेत. म्हणजे किती विस्तार केलेला आहे बघा की कशाला अहिंसा म्हणायचं
मग ते हिंसा म्हणजे काय हे सांगत सांगत ते अहिंसेकडे कसे जातात आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये मोठा अगदी आपण अहिंसा परमो धर्म वगैरे सगळं मोठी वाक्य जरी सांगितली तरी सुद्धा आपण हिंसा कशी करत असतो प्रत्यक्ष जीवनामध्ये हे त्यांनी फार सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. मी एक उदाहरण म्हणून अहिंसेचं म्हणून मुद्दाम देते की आपल्या इतक्या बाबतीमध्ये आपण हिंसात्मक आपलं सगळं वागणं असतं आणि त्याचा आपण विचारच करत नाही. केवळ आपण मांसाहाराला प्राणी मारण्याला किंवा कोणाचं वध करण्यालाच फक्त हिंसा म्हणतो आणि ते अर्जुनालाही कळलं पाहिजे की केवळ त्या माणसांचा वध तुझ्या हातून होतोय म्हणजे तू हिंसा करतोयस म्हणजे तू अज्ञानी आहेस असं मुळीच नाही. हिंसा ही फार मोठ्या अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपण करत असतो आणि मग त्यामध्ये त्यांनी आपल्या समाजामध्ये रूढ झालेल्या काही अहिंसा ह्या नावाखाली असलेल्या काही ज्या काही प्रथा परंपरा निर्माण झाल्या त्याचा फार सुंदर उल्लेख केलेला आहे आणि म्हणून त्या 100 ओव्या केवळ त्या एका गोष्टीवरती त्यांनी लिहिल्या. तर अशा प्रकारे हा जो अध्याय आहे आधीच सांगते की हा अध्याय खूप मोठा आहे, खूप वेळ लागतो. अर्थात त्यातली माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी त्याच्यातली प्रत्येक ओवी आणि प्रत्येक श्लोक मी घेत नाहीच. तर जिथे आवश्यक आहे तिथेच श्लोक तर ह्या अध्यायामध्ये शक्यतो कमी घेणार आहे. तर केवळ त्या संस्कृत शब्दांचे अर्थ सांगण्यामध्ये वेळ गेला तर 13वा अध्याय संपवायला 1 वर्ष लागेल. तर त्यामुळे तितका आपण वेळ नाही द्यायचा आहे. म्हणून जिथे मला अनावश्यक वाटेल तेवढा भाग आपण हे करू. तुम्ही मात्र वाचत जा, कारण एकदा तो मूळ भाग कळला म्हणजे मग तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला ते सगळं स्पष्ट होईल. तर अशी ह्या अध्यायाबद्दलची आधी थोड्यामध्ये तुम्हाला कल्पना दिली. वेळ खूप लागणार आहे हेही सांगते. जरी मी काही आवश्यक तेवढाच भाग घेतला तरी सुद्धा वेळ खूप लागणार आहे या सर्वाला. आणि त्यामुळे असं मनामध्ये कधी चालू नका अरे बापरे अजून हा अध्याय संपतच नाही. तर असं ते होणार आहे. पण आपण त्याला पूर्ण न्याय द्यायचा आहे, कारण हा ज्ञान म्हणजे काय हे कळल्यानंतर आपल्याला आणि अज्ञान म्हणजे काय हेही कळल्यानंतर आपण जेव्हा पुढे जातो ज्ञानाच्या संदर्भामध्ये ते आपल्याला अधिक चांगलं समजू शकतं. आता आपण सुरुवात करूया. पहिलं मी सर्वसाधारणपणे ज्ञानदेव अध्यायाला सुरुवात करताना गीतेच्या श्लोकाच्या आधी काही त्यांचे विचार मांडत असतात. तर तसे याही ठिकाणी आहेत आणि फारच थोडे आहेत. त्यातला जेवढ्या काही महत्त्वाच्या आणि चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या मात्र मी ह्या ठिकाणी घेणार आहे, कारण छान वर्णन त्यांनी काही ठिकाणी ह्या बाबतीमध्ये या संदर्भामध्ये केलेलं आहे. आता हा जो पहिला भाग आहे म्हणजे पहिल्या श्लोकाच्या आधीचा भाग तो अशा प्रकारचा आहे की ज्या ठिकाणी ज्ञानदेव हे गुरुवंदन करतायत. गुरुला आधी पहिल्यांदा वंदन करून मग पुढे गीतेच्या अध्यायाप्रमाणे ते जात आहेत. आता त्यातला पहिली ओवी बघा. आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे असं म्हटलंय त्यांनी. हा शेवटचा जो भाग आहे तो लक्षात आला असेल की श्री गुरुचे श्री चरण वंदू हा त्यातला म्हणजे क्रियापद त्यातलं जे आहे किंवा त्यांना जे मुख्य सांगायचं ते आहे की श्री गुरुच्या चरणांना वंदन करून ते आता ह्या अध्यायाला सुरुवात करतायत.
ते वंदन करत असताना त्यांनी ज्या 2 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे तो फार सुंदर आहे. आणि तो असा आहे की त्यांनी जे आधी शब्द वापरलेत, आत्मरूप गणेशू स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण, असं हे 3 लागून आहे. हे लक्षात घ्या. ती जी ओवी आहे त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी लागून आहेत की तेची वंदू श्रीचरण. आता तेची म्हणजे काय, तर आधी जे म्हटलेलं आहे त्याला तेची असं म्हटले. म्हणजे गुरूंचे श्रीचरण जे आहेत ते म्हणजे काय, तर ते म्हणजे आत्मरूप गणेशू स्मरण. आलं लक्षात? आत्मरूप गणेशू स्मरण, गणेशाचं स्मरण आहे. आणि गणेशाचं स्मरण एवढंच न म्हणतात, ते काय म्हणतात, म्हणजे गणेशाचं स्मरण म्हणताना त्यांना असं म्हणायचंय की गुरुच्या चरणाला वंदन करणं हे गणेशाचं स्मरण, असंच त्यांना म्हणायचंय. पण त्यामध्ये आणखी जे म्हटलंय त्यांनी आत्मरूप. हां, आता ह्या ठिकाणी तुम्ही आठवा. आणि म्हणून आपण त्या प्रार्थना जी म्हणतो ती म्हणून म्हणतो की हे आपल्याला कायम मनामध्ये असायला पाहिजे. म्हणून ती प्रार्थना आपण रोज म्हणतो, जी सुरुवातीला म्हणतो की आपण जी प्रार्थना म्हणतो ती कोणाला आहे, आद्याला आहे. त्याला आत्मरूपही म्हटलेलं आहे. आद्या जो आहे, जो आदिदेव, जो सर्वात आधीचा, त्याचा आपल्याला काही माहिती नाही, तो काळा त्याची म्हणजे निर्मिती किंवा काय काहीच आपल्याला माहिती नाही. तो आहेच अस्तित्वामध्ये पहिल्यापासून. आणि त्याच्यानंतर सगळं जग आहे. तर पहिल्यापासून असलेला असा जो आद्या, त्या आद्यालाच पहिल्या त्या आपल्या प्रार्थनेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या त्या ओव्यांमध्ये काय म्हटले, स्वसंवेद्य आत्मरूपा. आद्या म्हटलंय, आधी आद्याला नमस्कार केलाय, त्यालाच म्हटलंय आत्मरूप. बरोबर आहे ना? त्यालाच आत्मरूप म्हटलेलं आहे. स्वसंवेद्य म्हणजे आपल्यालाच कळतं, आपल्या आत्म्याबद्दल आपल्यालाच कळतं. आपल्या आत्म्याचा विकास, उन्नती किंवा उद्धार हा आपला आपणच करायचा असतो. तर अशा प्रकारे आत्मरूप जे आहे, आपलं आत्मरूप म्हणजेच तो आद्या, हे त्यामध्ये आहे. आणि पुढे पहा, देवा तूची गणेशू म्हणतो की नाही आपण, देवा तूची गणेशू. आणि त्यावेळेला जेव्हा मी त्या ओव्या शिकवल्या होत्या त्यावेळेला मी हे सांगितलं होतं की गणेश हा वेगळा नाही आहे, तो आद्या आहेच, हाच गणेश आहे. कारण ह्या गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली एक फार महत्त्वाची कल्पना आहे की ह्या ज्या निरनिराळ्या देवता, देव आपण मानतो, त्या सगळ्या देवदेवता काय आहे, तर त्या आद्य शक्तीची पोटशक्ती आहे, निरनिराळ्या शक्ती आहेत. त्या आद्यामध्ये अनेक विविध अशा अनंत अशा शक्ती आहेत. आणि त्यातली एक एक शक्ती एकेका ह्या आपल्या देवतेमध्ये आहे. तर तसं तो जो गणेश आहे तो आद्याचं स्वरूप आहे. कुठलाही आपण दैवत घ्या, त्या दैवताची ज्या वेळेला आपण पूजा उपासना करतो त्यावेळेला त्या दैवताची आपण उपासना करतोय असं मनात न आणता आपण त्या आद्याची उपासना करतोय हाच विचार म्हणून मनामध्ये ठेवायचा असतो. तर म्हणून तो ते जे आहे देवा तूच गणेशू असं म्हटलंय, तर तेच ह्या ठिकाणी आहे. पहा, आत्मरूप म्हटलेलं आहे, मग गणेशू स्मरण म्हटलेलं आहे. आणि हा गणेशू कसा, सकळ विद्यांचे अधिकरण, विद्येची देवता गणेश. आणि अर्थातच गुरु सुद्धा तसाच, ज्ञानदेवांच्या दृष्टीने तो ईश्वरच. हा ज्ञानदेव हे नाथपंथी होते आणि नाथपंथामध्ये गुरु हाच ईश्वर, गुरु हीच माता, गुरु हाच पिता, अशा प्रकारची कल्पना या नाथपंथामध्ये आहे. आणि त्यामुळे खरे नाथपंथी जे कोणी असतात ते आपल्या वडिलांचं नाव किंवा मातेचं नाव वेगळं सांगत नाही,
ते ईश्वर हेच त्यांची किंवा गुरु हेच त्यांचे माता पिता गुरु हे सगळं ईश्वर हे सगळं काही तेच असतं. तर अशा प्रकारे सकळ विद्यांचे अधिकरण ह्याचं करण ह्याचा अर्थ साधन असा असतो करण याचा अर्थ. पण अधिकरण असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ असा होतो की सकळ विद्या ज्याच्या आश्रयाला असतात, सकळ विद्या ज्याच्या आश्रयाला असतात, असं ते जे गणेश आहे, ते जे आत्मरूप आहे, त्याचं स्मरण करणं म्हणजेच श्री गुरूंचे श्रीचरण त्यांना वंदन करणं, असा त्या पहिल्या ओवीचा अर्थ आहे. तर अधिकरण म्हणजे आश्रयस्थान आहे, सगळ्या विद्यांचं आश्रयस्थान आहे. आणि अशी ही ज्ञानदेवांना गुरुबद्दल असणारी जी काही भक्ती भावना आहे ती फार फार अलौकिक आहे. म्हणजे असं सामान्य आपण गुरु म्हणणं आणि हे करणं ह्यापेक्षा ज्ञानदेवांना जे काही त्या गुरुबद्दल वाटतंय, ईश्वर आणि गुरु ह्यामध्ये त्यांनी कधी फरकच केलेला नाही आहे. तर अशा प्रकारे हे पहिल्या ओवीमध्ये गणेशाचं स्मरण, आत्मरूपाचं स्मरण म्हणजेच श्री गुरूंच्या म्हणजे आपल्या त्यांच्या गुरूंच्या चरणांना वंदन करणं असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे आता ते म्हणतात, जयाचेनी आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिभेसी. सुंदर आहेत शब्द म्हणून मी घेते आहे, नाहीतर मी सर्वसाधारणपणे सुरुवातीच्या भागातले फार काही गोष्टी घेत नाही. पण फार सुंदर वर्णन केलं आहे की जयाचेनी आठवे म्हणजे ज्या गुरुचं नुसतं स्मरण केलं आणि त्याचं स्मरण म्हणजे गणेशाचं स्मरण वगैरे वगैरे, तर असं त्याला नुसतं स्मरलं, त्याला नुसतं त्याचं स्मरण केलं तर काय होतं, तर शब्दसृष्टी आंगवे म्हणजे सगळी आंगवे ह्याचा अर्थ आपल्या स्वाधीन होते. सगळी शब्दसृष्टी, आपल्याला शब्द शोधावे लागत नाहीत. विचार जो मांडायचा आहे तो विचार मांडायला शब्द हे साधन असतं. तर हा विचार कुठल्या शब्दामध्ये मांडावा म्हणून शब्द शोधावे लागत नाहीत. जसे कित्येक कवींना कविता लिहिताना शब्द शोधावे लागतात की हे कसं जुळवायचं, तर तसं नाही आहे, हे आपोआपच येतं. शब्दसृष्टी सगळी जी आहे ती मुळी स्वाधीनच झालेली आहे. जयाचेनी आठवे शब्दसृष्टी आंगवे म्हणजे आपल्या स्वाधीन झाली आहे. सारस्वत आघवे जिवेसी. सारस्वत याचा अर्थ सगळं ज्ञान, सगळं ज्ञान, संपूर्ण ज्ञान, वेदांपासून पुढे निर्माण झालेलं सगळं जे ज्ञान आहे, निरनिराळ्या ग्रंथातलं सगळं जे ज्ञान आहे त्याला सारस्वत असं म्हणतात. हे सारस्वत आघवे जिभेसी. आपल्या जिभेवर मुळे ते साक्षात सरस्वती. पण त्यावेळेला मग आपण सरस्वतीला विद्येची देवता म्हणून ती आपल्या जिभेवर नाच आहे असं आपण म्हणतो. पण इथे सारस्वत आघवे म्हटले म्हणजे नुसतं सरस्वती नाहीये, हे लक्षात घ्या. ज्ञानच, सगळं ज्ञान आपल्या जिभेवर मुळे नाचतंय. आपल्या कुठल्याही शब्दामध्ये आपण ते व्यक्त करू शकतो. अशा प्रकारे ते ज्ञान आपल्या जिभेवरती रेंगाळलेलंच आहे. मुळे पुढे म्हटले, वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे, रस होती ओळगणे अक्षरासी. काय सुंदर शब्द आहेत. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारू म्हणे. आता अमृत हे सर्वात गोड असं समजलं जातं. तर त्या गोडीमध्ये, त्या मधुरतेमध्ये जे काही ह्या वक्तृत्व, जे काही या जिभेतून, या आपल्या मुखातून जे काही वक्तृत्व बाहेर पडतं ते इतकं काही मधुर असतं, इतकं काही गोड असतं की अमृताला सुद्धा म्हणतं की तू दूर हट, दूर सरक,
तुझी मधुरता फार कमी आहे, इतकी काही मधुरता त्या वक्तृत्वामध्ये आलेली असते. कारण सगळं सारस्वत मुळी जिभेवरती आहे, शब्दसृष्टीमुळे स्वाधीन झालेली आहे आणि त्यामुळे वक्तृत्वाला जो काही गोडपणा येतो, जे काही माधुर्य येतं, ते माधुर्य अमृताच्या मधुरतेपेक्षा प्रचंड पटीने मोठं असतं. आणि त्यामुळे सहजपणे ते म्हणतं अमृताला की पारू म्हणजे तू दूर हो, तू हट माझ्या जागेतून, तू बाजूला हो. आणि पुढे म्हटलंय नव रस होती बोळगणे अक्षरासी. म्हणजे रस म्हणजे साहित्यातले नवरस, पण ह्या ठिकाणी वक्तृत्वातले नवरस आहे. साहित्यामध्ये नवरस असतातच, पण आता मी त्याचं काही फार वर्णन करत नाही, पण वक्तृत्वामध्ये सुद्धा नवरस असतात. बरोबर आहे ना. वक्तृत्व एक असं मोनोटोनस जर आपण बोलत राहिलो तर समोरच्या माणसाला कंटाळा येतो की नाही. तर त्यामुळे वक्तृत्वामध्ये सुद्धा नवरस असतात. ते जे नवरस, वक्तृत्वातले जे नवरस आहेत त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यांना काय म्हटलंय, रस होती बोळगणे अक्षरांसी. म्हणजे ते रस त्या अक्षरांच्या सेवेला आले. ते नवरस अक्षरांच्या सेवेला आलेत. आम्ही तुझी सेवा करतो, काय पाहिजे ते सांग. काय सुंदर भाव आहे की अक्षरांना म्हटलेलं आहे. म्हणजे अक्षरांना सेवा, अक्षरांची सेवा करायला ते आलेले आहेत नवरस. कारण नाही तर अक्षर नवरसांमध्ये बसवावी लागतात, त्याच्याऐवजी नवरसच आले या ठिकाणी सेवेला. असं हे सगळं त्या वर्णन आहे. आता एखादी अशाच प्रकारची सगळं वर्णन आहे. एखादी ओवी गाळूया, पुढे जाऊया. 5वी ओवी बघा. श्री गुरुचे पाय, नाही 5वी किंवा 5वी ओवी बघू. श्री गुरुचे पाय जै हृदय विवसुनी ठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषासी. या ठिकाणी उन्मेष ह्याचा अर्थ ज्ञान. उन्मेष या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत, परंतु या संदर्भामध्ये जो उन्मेष हा शब्द वापरला आहे तो ज्ञान या अर्थाने वापरला आहे. उन्मेषासी म्हणजे ज्ञानासी. आणि त्यांनी काय म्हटलंय की श्री गुरुचे पाय जे हृदय विवसुनी ठाय. म्हणजे ज्ञानदेवाने असं म्हटलंय की त्यांचं हृदय असं श्री गुरूंच्या पायाला गिवसून, म्हणजे त्यांना कवटाळून, त्यांना धरून तिथे त्यांच्या म्हणजे त्या ज्ञानदेवांच्या हृदयामध्ये श्री गुरूंचे पाय स्थित झाले. श्री गुरूंचे पाय ज्ञानदेवांच्या हृदयामध्ये स्थित झाले. फारच प्रचंड असं भावनात्मक असं ते वर्णन आहे की केवढा प्रचंड भक्तिभाव आहे त्याच्यामध्ये, की हृदयामध्ये श्री गुरूंचे पाय स्थित झालेत असं म्हटलेलं आहे. गच्च त्या हृदयाने कवटाळून ठेवलंय त्या पायांना, त्यामुळे ते स्थित झाले, तिथून हालतच नाही असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे त्या श्री गुरूंचे पाय हे ज्ञान आपल्या हृदयामध्ये स्थित झाले आहेत. कारण त्या हृदयामुळे त्यांना गच्च धरून ठेवलंय, स्थित करून ठेवलंय. तै एवढे भाग्य होय उन्मेषासी. आता हे असं झालं की श्री गुरूचे पायच मुळे आपल्या हृदयामध्ये स्थित झाले की उन्मेषाचं भाग्य हे इतकं प्रचंड वाढतं. म्हणजे ज्ञानाचं भाग्य त्यामुळे वाढतं. ज्ञानाचं भाग्य वाढतं. ज्ञानाला एवढं भाग्य प्राप्त होतं की आता श्री गुरूंचे पायच मुळे हृदयात आहेत म्हटल्यानंतर आता
सगळं जे काही बोलणार, जे काही वक्तृत्व आहे ते वक्तृत्वामुळे त्या ज्ञानाच्या आधारेच होणार. कारण हृदयामध्ये अंतःकरणामुळे मध्ये श्री गुरूंचे पाय स्थित आहे. आणि अशा त्या पायांना आता पुढची ओवी, ते नमस्कारुनी आता तो पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे. म्हणजे आता कथेकडे ते वळतात आणि ते सांगण्यापूर्वी आता ते काय म्हणतात, ते जे पाय अंतःकरणामध्ये आहेत श्री गुरुचे, म्हणजे हे भौतिक पाय नाहीत, लक्षात घ्या. आणि भौतिक हृदयही नाही, भौतिक हृदयच नाही आणि भौतिक श्री गुरूंचे पायही नाही. ते आपल्या हृदयात स्थित होणं ही कल्पनाच इतकी काही भव्य आहे. तर असं झाल्यामुळे अशा त्या पायांना नमस्कार करून, म्हणजे आपल्या अंतःकरणातच श्री गुरु आहे, त्या अंतःकरणातल्या श्री गुरुला नमस्कार करून आता ज्ञानदेव म्हणतात की मी तुम्हाला आता, तुला अर्जुना मी आता सांगतो. काय सांगतो तर त्या पितामहाचा पिता, पितामह कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव हा पितामह आणि त्याचाही पिता कोण? हा आद्या. आद्या म्हणजे सर्वांच्या पूर्वीचा. तर पितामहाचा पिता लक्ष्मीचा भरता, लक्ष्मीचा पती, लक्ष्मीचा पती, तो काय म्हणतो ते मी आता सांगतो. असं म्हणून आता सुरुवात केली. ओव्याच घेते मी. ओवी अशी आहे, 7वी ओवी. पार्था परिसिजे देह हे क्षेत्र म्हणजे, हेची जाणे तो बोलीजे क्षेत्रज्ञ येथे. ह्याचा अर्थ असा, साधा शब्दशः अर्थ पाहत हळूहळू ह्याच्या अर्थाच्या जे काही सखोल आपल्याला जायचं ते हळूहळू आपण जाऊया. इथे काय म्हटलंय की पार्था परिसिजे, म्हणजे पार्था ऐक, अर्जुना ऐक, देह हे क्षेत्र म्हणजे आता ते क्षेत्र, क्षेत्रज्ञ योग आहे. तर क्षेत्र कशाला म्हटलंय ते आता सांगतायत. देह हे क्षेत्र म्हणजे, आणि हे पुढे म्हटलंय हेची जाणे तो बोली जे क्षेत्रज्ञ येत. हेची ह्याचा अर्थ हे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला जो जाणतो, हेची म्हणजे क्षेत्र, हेची म्हणजे क्षेत्राला उद्देशून हेची म्हटलंय की देह हे क्षेत्र आहे. आणि अशा ह्या क्षेत्र, आधी हाही अर्थ कळायला पाहिजे की देह हे क्षेत्र आहे हे सुद्धा जाणायचं आहे. आणि मग त्याला, त्या क्षेत्राला जो जाणतो, त्या क्षेत्राला जो जाणतो म्हणजे काय ते मी सांगते. क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं इथे म्हटलेलं आहे, किंवा असं बोललं जातं, असं म्हटलं जातं. त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलं जातं. थोडं तात्विक आहे, झोपू नका. दिसतायत मला झोप गेली म्हणून, झोपू नका. फार सुंदर आहे. तात्विक असलं ना तरी ते समजावून घ्या. जितकं ते समजणार आहे तितकं ते आपल्याला फार आवडायला लागेल बघा. तर त्यामुळे आत्ताच सुरुवातीला डोळे मिटू नका, किंवा अगदीच झोप येत असेल तर सरळ उठून घरी जा. काहीच हरकत नाही, मला काही त्यामध्ये हे वाटणार नाही. तुम्हाला खरंच काही कारणाने की काही जागरण झालंय, काही प्रवास झालाय, काही असेल कारण जर वाटत असेल तसं तर घरी जा, झोप काढा. नाही आता थांबला तरी चालेल, पण इथे झोपू नका. फार छान हा भाग आहे सगळा. आता इथे फक्त आपण शब्द पाहिले, पण त्या शब्दांमध्ये इतका सुंदर अर्थ आहे तो आता आपण लक्षात ठेवूया. की अर्जुनाला काय म्हटलं की पार्था परिसी जे ऐक, अरे पार्था,
ह्या देहाला क्षेत्र म्हणतात आणि त्या क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. अशी सुरुवात केली. आता हा जो क्षेत्र शब्द आहे ना, तो आपण आपल्या साध्या भाषेमध्ये आणूया, म्हणजे मग ह्याच्यामध्ये काय सुंदर अर्थ आहे तो आपल्या लक्षात येईल. आणि साध्या भाषेमध्ये आणताना ते क्षेत्र म्हणजे शेत. आपण साध्या आपल्या व्यवहारी भाषेमध्ये त्याला आणू. क्षेत्र ह्याच शब्दावरून शेत हा शब्द आलेला आहे. लक्षात घ्या, क्षेत्र हाच, शेत म्हणजे क्षेत्र, क्षेत्रफळ, जमिनीचं हे सगळं आपण तशीच मोजणी वगैरे करतो की नाही. तर क्षेत्र म्हणजे ती जमीन, म्हणजेच शेत. या ठिकाणी शेतच आहे अर्थ. आणि तोच अर्थ घेऊन आता आपण हा सगळा भाग समजावून घेत गेलो ना, तरच आपल्याला ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय हे आपल्याला पुढेपर्यंत आपल्याला नीट लक्षात जाईल. म्हणून आधी ह्याला क्षेत्र का म्हटलेलं आहे हे आधी आपण लक्षात घेऊ, किंवा ह्याला शेत का म्हटलंय. आता हे जे शेत असतं ना, कुठलंही जे शेत असतं त्यामध्ये पहा, आपल्याला जरी आपण शेतकरी नसलो तरी सुद्धा ह्या गोष्टी तर माहिती आहेत आपल्याला की शेतामध्ये जे काही आपल्याला पिकवायचं असतं ते पिकवण्यासाठी त्या शेताची मशागत करावी लागते. खूप चांगली मशागत करावी लागते. आधी त्या जमिनीची सगळी काळजी घ्यावी लागते. योग्य प्रकारे नांगरणी करावी लागते. त्याच्यामध्ये योग्य प्रकारची बियाणं घालावी लागतात. ती बियाणं सुद्धा चांगलीच असावी लागतात. आधी जमिनीचा कसही आपल्याला कळावा लागतो, बरोबर आहे ना. किती बरड आहे जमीन का सुपीक जमीन आहे हेही कळावं लागतं. बरड असेल तर त्याला आणखी काहीतरी प्रयत्न करून आपण त्याचा तो नापीकपणा घालवू शकतो. प्रयत्न करून आपण त्याचा नापीकपणा घालवू शकतो, त्याला सुपीक करू शकतो. म्हणजे जमीन आधी कशी आहे, मग त्याच्यावरती काय काय कस त्याचा वाढवण्यासाठी काय काय केलं पाहिजे हे सगळं कळावं लागतं. बियाणं आपल्याला कळावी लागतात. ती बियाणं कुठल्या हवेमध्ये, कुठल्या हवामानामध्ये, किती पावसामध्ये काय पिकू शकतं हे आपल्याला माहिती असावं लागतं. हे सगळं झालं, पण हे सगळं कशाच्या बाबतीत, तर आपण जे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, भाजीपाला, फळं हे जे काही आपण पिकवतो ते पिकवताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नीट पाहाव्या लागतात की हे पीक या जमिनीमध्ये, या हवामानामध्ये आणायचं आहे तर काय करायला पाहिजे वगैरे वगैरे हे सर्व प्रयत्न करावे लागतात. म्हणजे ह्या अशा प्रकारची पिकं घेण्यासाठी आपल्याला हे सर्व क्षेत्रही माहिती असलं पाहिजे आणि क्षेत्रामध्ये आपण काय काय करायचे तेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपल्याला आपलं शेत कळलं पाहिजे आणि त्याच्यावरती काय करायचं हे कळलं पाहिजे. पण त्याचबरोबर त्याच जमिनीवरती आपण कितीही बाकी सगळं चांगलं सगळं केलं तरी सुद्धा तण उगवतात. साध्या बागेमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे नको ते गवत उगवत असतं, बरोबर आहे. गवत उगवत असतं. आता ते जे गवत उगवत असतं त्याला फार काही पाणी लागत नाही, त्याला पावसाची गरज नसते, ते आपलं भराभर वाढत असतं. आणि असं काही वेळेला आपल्याला प्रवास करताना दिसतं, अगदी हिरवगार दिसतं, पण ते सगळं तण असतं, बरोबर आहे ना. काही शेतीचा काही हे नसतं त्याच्यामध्ये. तर असं हे जे तण आहे ना, ते तण हे नको आहे आपल्याला. ते तण काढून टाकायला पाहिजे. तण काढून टाकायला पाहिजे, कारण ते तण आपल्या त्या शेतीला किंवा जो शेतमाल आपल्याला निर्माण करायचा आहे त्याच्या दृष्टीने ते योग्य आहे. त्याची वाढ, जे जमिनीतलं हे आहे चांगलेपणा तो त्याच्याकडे जातोय, तर ते फक्त आपल्या त्या पिकाकडे राहायला पाहिजे. म्हणून ते तण आणि ते वेळच्या वेळी काढावं.
हाही एक फार महत्वाचा भाग. तण काढावं तर लागतं, पण ते वेळच्या वेळीच काढावं लागतं. जर आपण उशीर केला तर ते तण इतकं वाढतं की मग काढणं हे फार कष्टाचं होतं. बरोबर आहे ना. हे सगळं जे शेताच्या संदर्भात आहे ना, तेच या क्षेत्राच्या संदर्भात आहे. की आता जसं हे चांगले धान्य किंवा फळ भाजीपाला हे जे आपल्याला पिकवायचं आहे, ते पिकवण्यासाठी आपल्याला त्याचं ते बी पेरणं, मशीन, आपलं जमीन सगळी त्याची व्यवस्थित मशागत करणं वगैरे वगैरे, जो भाग आता आपण पाहिला ते सगळं आपल्याला करावं लागतं. आणि जे तण आहे ते वेळच्या वेळी काढून टाकावं लागतं. हे जसं आहे तसंच आपल्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर सद्गुण जे असतात ते सद्गुण सहज निर्माण होत नाही. सद्गुणांची जोपासना करावी लागते. जशी शेतमालाची जोपासना करावी लागते तशी सद्गुणांची जोपासना करावी लागते, निगा ठेवावी लागते. ते वाढावेत म्हणून प्रयत्न करावा लागतो. आणि जसं तण वेळच्या वेळी काढावं लागतं तसंच दुर्गुण सहजपणे वाढतात. दुर्गुणाला वाढायला काही फार मोठे प्रयत्न नाही करावे लागत. सद्गुणांना वाढायला प्रयत्न करावे लागतात. दुर्गुण तर असेच वाढत असतात. त्या दुर्गुण आपल्यामध्ये वाढू नयेत म्हणून आपल्याला त्या दुर्गुणांना वेळीच रोखावं लागतं. जसं तण वेळीच काढावं लागतं तसं दुर्गुण सुद्धा आपल्या स्वभावातून जेव्हा आपल्या लक्षात येतं की हा आपला दुर्गुण आहे, त्याच्यामुळे आपलं प्रचंड मोठं नुकसान होणार आहे हे जाणवतं, त्यावेळेला तो दुर्गुण आपल्यातून नाहीसा कसा होईल ह्यासाठी आपण प्रयत्न करावेच लागतात. तर अशा ह्या सगळ्या दृष्टीने ह्या आपल्या देहाला, आपल्या या शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, शेत आहे ते. त्याच्यातनं चांगलं पिकवायचंय, वाईट काढून टाकायचंय, दुर्गुण काढून टाकायचे आणि सद्गुण वाढवायचे आहेत. ते पीक आपल्याला हवंय. आणि हे कोणाला, हा सगळा निर्णय कोणी घ्यायचा असतो? शेताच्या बाबतीत त्या शेतकऱ्यांनी घ्यायचा असतो. त्याचं शेत आहे, त्यांनी ठरवायचं की आपली एवढी प्रचंड मोठी जी जमीन आहे, वाढू दे तण. असं जर त्याला वाढत असेल, वाढतील, तणच वाढतील. त्याला जर वाटत असेल की नाही इथे आपण हे पीक घेऊ शकतो, ते पीक घेऊ शकतो, हे प्रयत्न आपण केले तर असो. म्हणजे सगळा निर्णय जो आहे तो त्या शेतकऱ्याचा आहे. त्या शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं, काय करायचं नाहीये. तेच बरोबर आपल्याला आपल्या स्वभावाच्या, आपल्या या क्षेत्राच्या बाबतीमध्ये करायचं आहे की आपण ह्याचा अर्थ या ठिकाणी आपण म्हणजे कोण हे जे आहे ना ते पुढे आता क्षेत्र म्हणजे काय, त्या क्षेत्रातल्या 36 हे काय काय आहेत भाग क्षेत्रातले ते आपण पुढे पाहणार आहोत. आता आपण फक्त एवढंच लक्षात घेऊया की त्या आपल्याला आपलं हे क्षेत्र योग्य प्रकारे, हे शरीर, मनुष्याचं शरीर आपल्याला मिळालंय. आणि केवळ शरीर नाही, मनुष्यामध्ये असणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याला बुद्धी आणि मन आहे की जे सर्वसाधारण इतर प्राण्यांना, वनस्पतींना बुद्धी आणि मन नसतं. कशा अर्थाने म्हणते मी की काही वेळेला जसं आहे कित्येक वनस्पती शास्त्रज्ञांनी हे शोध लावले की वनस्पतींमध्ये सुद्धा मन असतं वगैरे वगैरे. पण मन असणं वेगळं, म्हणजे त्या प्रकारचं, आणि आपल्यामध्ये असणारं मन आणि बुद्धी जी आहे ती मनबुद्धी अशा प्रकारची असते की आपण आपली प्रगती करायची आहे ह्याची एक वेगळी जाणीव माणसामध्ये असते की जी इतर प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये नसते. हा फार मोठा फरक आहे.
म्हणजे आपण नुसतंच एरवी म्हणतो की माणसाला बुद्धी आहे, हा माणसातलं इतरांपेक्षा, इतर प्राण्यांपेक्षा असलेलं वैशिष्ट्य आहे. पण नुसती बुद्धी नव्हे, तर ती बुद्धी, ते मन आणि बुद्धी, ज्याला माइंड असं म्हणतात, ते असलेला जो माणूस आहे, तो माणूस त्याच्यामध्ये कॉन्शियसनेस आहे, जाणीव आहे, कॉन्शियसनेस आहे, जाणीव आहे की आपली प्रगती आपण कशी करावी ह्याची जाणीव आहे. आणि म्हणून असा हा माणसाचा जन्म जो आपल्याला लाभलेला आहे तो वाया जाऊ नये असं जर वाटत असेल, जसं आपल्या मालकीची प्रचंड जमीन आहे पण ती वाया जाऊ नये असं जर वाटत असेल, तर आपण योग्य प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे असते, निर्णय घ्यायला पाहिजे असतो. तसा निर्णय घेणारा जो आपल्यामध्ये आहे, तो जो मी आहे, तो मी कोण आहे? तो क्षेत्रज्ञ त्याला म्हटलंय. तो जो मी आहे ना, त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे या ठिकाणी. आणि तो मी म्हणजे कोण हे आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे पाहायचंय. म्हणजे क्षेत्राचे 36 गुण काय आहे ते आपण नंतर पाहू. काय काय असतं, जसं शेतामध्ये हे आहे ते आहे ते आहे, तसं आपल्यामध्ये काय काय आहे ते आपण नंतर पाहू. आणि त्याचप्रमाणे ज्याला क्षेत्रज्ञ म्हटलंय, तो क्षेत्रज्ञ जो आहे तो आपला आत्मा आहे. आपला आत्मा शुद्ध आत्मा. हा शब्द तुम्हाला आता परिचयाचा आहे की शुद्ध आत्मा जो अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला नाही आहे, अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला नाही आहे, जो जीव या स्वरूपामध्ये, जीवात्मा या स्वरूपामध्ये, त्या ईश्वराचा अंश जो आपल्यामध्ये आला आहे, तो जीवात्मा म्हणजे क्षेत्रज्ञ, आपल्यामधला क्षेत्र. तर असा तो जो क्षेत्रज्ञ आहे. तर क्षेत्र म्हणजे हे आपलं शरीर, आणि तो क्षेत्रज्ञ म्हणजे आपल्यातला आत्मा, जो शुद्ध आत्मा आहे, जो ज्याला आपण अक्षर पुरुष असं आत्तापर्यंत म्हटलेलं आहे, तो अक्षर पुरुष हे त्याचं शुद्ध जे स्वरूप आहे, जे ईश्वराचं स्वरूप आहे, त्याचाच अंश तो तसाच आपल्यामध्ये आलेला आहे. ईश्वर तो जो आहे तो आपला आत्मरूप. आणि म्हणून या ठिकाणी सुरुवातच मुळी ज्ञानदेवानी आत्मरूप गणेश स्मरण असं केलेलं आहे ना. सुरुवातीला त्या आत्मरूपाला म्हणजे श्री गुरुला वंदन केलंय. तो जो आपल्यातला आत्मा आहे, तो आपल्यातला क्षेत्रज्ञ. आणि आणखी त्या क्षेत्रज्ञ या शब्दाला आणखी एक अर्थ आहे, तो आता पुढे आपल्याला कळणार आहे. लक्षात आलं? तर अशा हे पहिलं आपल्याला ही कल्पना कळली तर आपल्याला हा सगळा अध्याय कळणार आहे. नाहीतर नुसतंच गुण कळणं, ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय हे कळणं, त्याला काही अर्थ नाही. पहिली ही इथेच आधी ही कल्पना स्पष्ट झाली पाहिजे की हे क्षेत्र म्हणजे काय आहे, क्षेत्रज्ञ म्हणजे काय आहे. तर आता पुन्हा ती ओवी वाचूया. पार्था परिसिजे देह हे क्षेत्र म्हणजे हेची जाणे, तो बोलीजे क्षेत्रज्ञ येथे. त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. हे जो जाणतो की हे क्षेत्र आहे, म्हणजे आपला शुद्ध आत्मा आपल्या क्षेत्राला पूर्णतः जाणतो. आपण जे अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेलं असतो ते जे आपलं स्वरूप आहे, त्याला ते मात्र आपल्या खरोखर क्षेत्राला योग्य. जसं अगदी मगाशी मी म्हटलं तसं खूप जमीन मालकीची मिळाली मालकी हक्काने, पण त्याच्याविषयी काही आस्थाच नाही, अशी जर परिस्थिती असेल तर त्या जमिनीचा काही उपयोग नाही. तसं आपल्याला मनुष्य देह लाभलाय, पण त्या देहाला आपण जर जाणतच नसलो तर मग त्या आपल्या मनुष्य जन्माचा काही उपयोग नाही. तो आपला आत्मा पुन्हा पुढच्या जन्मामध्ये फिरत राहणार. तर म्हणून ते सर्व अशा प्रकारे आपण जाणून घ्यायचं आहे की तो जो क्षेत्रज्ञ आहे, तो आपलं शुद्ध आपल्यातलं स्वरूप आहे, आपल्यातला जीव ज्याला म्हणतात, तो जीव आहे. जीवात्मा म्हणजे जे ईश्वराचं स्वरूप आपल्यामध्ये आहे ते. आता पुढे जाऊया. पुढची 8वी ओवी. तरी क्षेत्रज्ञ जो येथे
तो मी जाण निरुते. भगवंत म्हणतायत ना हे, भगवंत म्हणतायत की तो क्षेत्रज्ञ जो येथे तो मी जाण निरुते, जो सर्व क्षेत्रात ते संगोपनी असे. सगळ्या क्षेत्रांचं संगोपन आपण फक्त आपल्या क्षेत्राचं करतो. हा जो आहे हा सगळ्या क्षेत्रांचं संगोपन करणारा असा क्षेत्रज्ञ तो कोण? तो भगवंत आहे. तो भगवंत आहे. काय सुंदर कल्पना आहे बघा की तो भगवंत आहे. आणि म्हणून असं म्हटलंय की हे निरुते, ह्याचा अर्थ निसंशय. तू अगदी पूर्ण हे जाण, मनामध्ये काही शंकाच बाळगू नको की तरी म्हणजे पहिल्यांदा काय, आपलं आत्मस्वरूप हे आपल्या क्षेत्राचं क्षेत्रज्ञ, परंतु सर्व क्षेत्रांचा क्षेत्रज्ञ आहे. सर्व क्षेत्रांचं संगोपन करणारा असा जो क्षेत्रज्ञ आहे तो म्हणजे ईश्वर आहे, असं इथे म्हटलंय. जो सर्व क्षेत्रात संगोपनी असेल. आणि पुढे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. आलं ना लक्षात की ज्ञान कशाला म्हणायचं तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ह्याचं पूर्ण शुद्ध ज्ञान होणं, त्याचं पूर्ण स्वरूप कळणं, त्याला आम्ही ज्ञान म्हणतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. की त्यात माझं ह्याच्या श्लोक आहे ना, त्याच्यात सुद्धा पहा शेवट जर तुम्ही मतम मम असं म्हटले, मतम मम म्हणजे माझ्या मते असं भगवंत म्हणतात, ईश्वर म्हणतात की माझ्या मते कोण आहे. ज्ञान म्हणजे काय तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला पूर्णतः जाणणं म्हणजे ज्ञान होणं. आपल्याला क्षेत्रही कळलं पाहिजे, आपल्याला क्षेत्रज्ञही कळला पाहिजे. आता क्षेत्रज्ञही कळला पाहिजे म्हणजे हा जो ईश्वर आहे ज्याच्याबद्दल आता त्यांनी म्हटलं असं की सर्व क्षेत्रांचं संगोपन करणारा, कारण तो अक्षर पुरुष हा सर्वांमध्ये आहे. आठवतं ना तुम्हाला की तो फक्त एका आपल्यामध्ये असलेला आत्मा नाही आहे, सर्वांमध्ये तोच आत्मा आहे, तोच आहे ईश्वर. आणि त्यामुळे असा जो आहे क्षेत्रज्ञ, त्या क्षेत्रज्ञाला जाणणं आणि त्या क्षेत्राला पूर्णतः जाणणं असं निरुते म्हणजे पूर्ण निसंशय असं त्याचं ज्ञान जे असतं त्याला आम्ही ज्ञान असं म्हणतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आता ज्ञानाची लक्षणं जर आपल्याला कळायची असतील तर आधी ज्ञान म्हणजे काय हे कळायला पाहिजे. म्हणून हे पहिल्या ह्या ज्या ओव्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, ते लक्षात घ्या. आता पुढे जाऊया. आता पुढच्या ज्या ओव्या आहेत त्या मधल्या ओव्या घेते. पुढची 10वी ओवी, 9 घेतल्या आपण ना, 10वी ओवी. तरी क्षेत्र येणे नावे हे शरीर जेणे भावे म्हणितले ते आघवे सांगो आता. म्हणजे आता भगवंत म्हणतायत अर्जुना, मी तुला हे जे क्षेत्र ज्याला म्हटलंय, शरीराला जे क्षेत्र म्हटलंय ते ज्या भावानी म्हटलंय, जेणे भावे, काय अर्थाने, कोणत्या अर्थाने त्याला क्षेत्र म्हटलेलं आहे ते मी तुला आता स्पष्ट करतो. हे क्षेत्र का म्हणजे कैसे के हे उपजे, कवण कवणी वाढविजे विकारी येथ. म्हणजे ह्याला क्षेत्र का म्हणतात. आता अर्थात मी स्पष्ट केलं ते तुम्हाला आधीच मुद्दाम स्पष्ट केलं, कारण मला जरा झोप उडवायची होती म्हणून आधीच स्पष्ट केलं. पण तेच इथे आता ते पुढे सगळं सांगणार आहे की क्षेत्र त्याला का क्षेत्र म्हणतात. तर क्षेत्र का म्हणजे कैसे के हे उपजे, हे कसं निर्माण होतं हे क्षेत्र, जे आपलं शरीर आहे हे शरीर म्हणजेच आपल्या अस्तित्वाचा अर्थ काय.
अस्तित्वाचा अर्थ काय? कवण कवणी वाढविजे विकारी येथ, म्हणजे हे जे असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये तो शुद्ध आत्मा आहे, असं असून सुद्धा त्या क्षेत्रामध्ये विकार का वाढतात? कोण वाढवतं हे विकार? जसं तण का वाढतं शेतामध्ये, तसं इथे विकार का वाढतात? आपल्या ह्या क्षेत्रामध्ये, आपल्या ह्या शरीरामध्ये विकार का वाढतात? आणि आपण एरवी शरीरामध्ये विकार वाढतात त्याला आपण शारीरिक व्याधी म्हणतो, पण ह्या ठिकाणी तो अर्थच नाही आहे. म्हणजे तोही आहे, नाही असं नाही, व्याधी हाही एक प्रकार आहेच विकारांचा, पण त्याच्या मागे जे खरे विकार आहेत ते विकार, त्यालाही क्षेत्राचेच विकार म्हटलेलं आहे. आणि याचं कारण का की ते तुमच्या आता पुढे लक्षात येईल की ज्याला क्षेत्राचे 36 गुण किंवा क्षेत्रातल्या 36 गोष्टी, म्हणजे कशाचं मिळून ते क्षेत्र बनतं ह्याचं जे वर्णन पुढे केलेलं आहे, त्यामध्ये मन, बुद्धी, सुख, दुःख, ज्या एरवी आपण आपल्या शरीराच्या असं मानत नाही, फक्त शरीराला होणारी व्याधी म्हणजे आपल्या शरीराचं दुःख म्हणतो, पण ह्या ठिकाणी सर्वच गोष्टींचा उल्लेख त्या संदर्भामध्ये केलाय. तो कसा केलाय, का केलाय, तो आता पुढे लक्षात येईल. पण इथे जो विकार म्हटलेला आहे ते हे विकार आपल्या ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे जसं शेतामध्ये तण वाढतात तसं आपल्या क्षेत्रामध्ये, आपल्या ह्या शरीरामध्ये हे निरनिराळे विकार, म्हणजे आपल्या वर्तनातले, आपल्या एकूण जीवनातले विकार जे असतात ते कसे वाढतात, कोण वाढवतो? कवण कवणी म्हणजे कसे वाढतात, कोण वाढवतो, हे सगळं तुला मी सांगतो. असं म्हटलंय. हे औट हात मोटके ही केवळे पाक के तुके, बरड की पिके कोणाचे हे. म्हणजे हे जे शेत आहे हे औट हात मोटके, कारण औट हात म्हणजे आपलं शरीर, हा असं म्हणतो ना, म्हणून ते औट हात मोटके असं म्हटलंय. औट हात आपलं एकूण शरीराची हे तर किती असते, तर 3.5 काय हात म्हणतात ना. हा, तर ते तितकंच ते शरीर आहे का काय आहे ते? औट म्हणजे छोटंसं, मोटके म्हणजे पुन्हा छोटंसं, लहानसं, असं तेवढं म्हणजेच हे क्षेत्र आहे की केवढे पा केतुके, ते केवढं आहे ते, म्हणजे त्याचा एकूण विस्तार किती आहे. तसंच बरड की पिके कोणाचे हे, म्हणजे ह्याच्यावरती सत्ता कोणाची आहे, बरड आहे का पीक सुपीक आहे, हे सगळं आता ह्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचं आहे. इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोली जती सावेव अवधान देई. म्हणजे ह्यांनी म्हटले भगवंतानी की अर्जुना लक्ष दे की हे सगळं जे आहे आत्तापर्यंत, म्हणजे जे मी आत्ता म्हटलं ते इत्यादी सर्व जे जे ह्याचे भाव, म्हणजे याच्या बाबतीतल्या सगळ्या ह्या गोष्टी, ते सर्व ते बोली जती सर्व अवधान देई, म्हणजे मी ते सर्व काही तुला सांगणार आहे, तू अवधान दे, तू लक्ष दे. आता थोडंसं पुढचंही घेते, 16व्या ओळीपर्यंत घेते. पै याची स्थळा कारणे श्रुती सदा बोबाणे, तरकू येण्याची ठिकाणे तोंडाळू केला. म्हणजे या ठिकाणी आता ज्ञानदेव काय म्हणताय की हे जे आहे ना, की हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याबद्दलचं जे ज्ञान आहे ते त्या ज्ञानाच्या बाबतीत स्थळा कारणे, याची स्थळा कारणे असं जे म्हटलंय त्याचा अर्थ हा की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या विषयीच्या ज्ञान जे आहे त्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये स्थळ म्हणजे ते क्षेत्र क्षेत्रज्ञाचं ज्ञान, त्याच्या बाबतीमध्ये श्रुती म्हणजे वेद, श्रुती सदा बोबाणे म्हणजे खूप बडबड करते, वेद खूप बडबड करतात. या बाबतीमध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान देण्यासाठी वेदांनी खूप बडबड केलेली आहे.
तर्कू येण्याची ठिकाणे तोंडाळू केला. म्हणजे तर्क बुद्धी चालवून अनेकांनी निरनिराळ्या प्रकारे याचं अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला, त्याला तोंडाळू केला म्हटले. म्हणजे अनेक प्रकारे बोलले, अनेक ग्रंथकार निरनिराळ्या प्रकारे सांगत गेले की ह्या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाबद्दलची माहिती देतच गेले, त्याचं ज्ञान देत गेले. चाळीता हेची बोली दर्शने शेवटा आली, तेवीची नाही बुजवली अजूनही द्वंद्वे. म्हणजे दर्शन जी आहेत ती दर्शन आपल्याला माहिती आहेत ना, षट याचा उल्लेख अगदी सुरुवातीला आला होता दुसऱ्या अध्यायामध्ये. तर चाळीता हेची बोली दर्शन म्हणजे हेच समजावून सांगण्यासाठी दर्शनांनी खूप प्रयत्न केला. दर्शने शेवटा आली म्हणजे अगदी सगळ्या प्रत्येक दर्शनाने अगदी जितका त्यांना प्रयत्न करता येईल तितका सगळा प्रयत्न केला क्षेत्रज्ञाचं ज्ञान सांगण्यासाठी. दर्शने शेवटा आली, देवीची नाही बुझावली अजूनही द्वंद्वे. म्हणजे त्या दर्शनांमध्ये ह्या दर्शनांनी असं म्हणायचं, त्या दर्शनाने षट दर्शन माहिती आहेत ना तुम्हाला, की योग न्याय वगैरे ही जी आहेत ती पातंजलींनी एक प्रकारे सांगितलं, म्हणजे त्याचा योग. नंतर न्यायामध्ये काही वेगळ्याच गोष्टी सांगितल्या आहेत वगैरे. अशा निरनिराळ्या दर्शनांनी आपापल्या परी प्रयत्न केला, परंतु त्यांच्यामध्ये द्वंद्व म्हणजे एकाने एक म्हणायचं, दुसऱ्याने त्याच्या विरोधीच म्हणायचं, म्हणजे दुसऱ्याचे विचार खोडूनच काढायचे. अशा प्रकारची ह्या सगळ्या ग्रंथकारांची दर्शनकारांची अशी ही पद्धती झाली की दुसऱ्याला खोडून काढायचं. म्हणजे इतकं की मागे एकदा मी सांगितलं होतं की वेदांतावरती ज्यांचं हे आहे भर आहे सगळं, ज्याला उत्तर मीमांसा असं म्हणतात. तर त्या वेदांतवादी जे आहेत ते वेदांतवादी असे म्हणतात की वेदांताचा एकदा का सिंह गर्जला, केसरी गर्जला, त्यांनी एकदा का गर्जना केली की या बाकीच्या सगळ्यांची कोल्हेकुई बंद होते. म्हणजे बाकीचे सगळे कोल्हे आणि हा सिंह, असं प्रत्येक दर्शनाने असं हे केलंय किंवा दर्शनकारांनी की आम्ही सांगतो तेच बरोबर आहे आणि तोच खरा विचार आहे, कारण त्यांनी तर्काने विचार केलेला. दर्शन ही सगळी तर्कानिष्ठित आहे, बुद्धी वापरून केलेली आहे. आंतरिक अंतस्फूर्तीपेक्षा त्या सर्व ग्रंथांमध्ये तर्काचा वापर, बुद्धीचा वापर जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि बुद्धी ही नेहमीच अशी गोष्ट आहे की एकाची बुद्धी आणि दुसऱ्याची बुद्धी जमणं हे फार मोठं कठीण असतं, आपल्याला परिचय आहे त्याचा. तर अशा प्रकारे ते तर म्हणून त्यांनी म्हटलंय की ही जी द्वंद्व आहेत म्हणजे त्यांच्यातले जे विरोध आहेत ते अजून बुझावले नाही, संपलेच नाही. शास्त्रांची सोयरिकेत विचळी जे येण्याची एके याचेची एकवंके जगासी वादू. म्हणजे ह्यांच्यातलं जे सोयरिक म्हणजे नातं, ह्या निरनिराळ्या शास्त्रांमधलं जे नातं आहे, खरं म्हणजे नातं असायला पाहिजे की ह्यानी असं म्हटलं त्यांनी असं म्हटलं तरी दोन्हीमध्ये काहीतरी समन्वय साधण्याचा प्रयत्न जेव्हा केला जातो तेव्हा नातं नाही. बरोबर आहे. नातं तुटतं कुठे, ज्या वेळेला मी असं म्हणतो तेच बरोबर आहे असं ज्या वेळेला माणूस सुद्धा म्हणतो त्यावेळेला दुसऱ्या माणसाशी नातं तुटतं, कारण त्याचे विचार आणि आपले विचार हे वेगळे असतात. आणि जर आपण आपल्याच विचारांवरती भर दिला आणि त्यांनी आपल्या विचारांनाच ॲक्सेप्ट करायला पाहिजे असं जर आपण हट्ट ठेवला तर मग नातं तुटतं. तर तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा हे जी सोयरीक आहे शास्त्रांमध्ये जे नातं असायला पाहिजे ते नातं जे आहे ते विचळी जे म्हणजे तुटत गेलं. शास्त्रांमधलं नातं तुटत गेलं, मोडत गेलं, तुटत गेलं. आणि
पुढे म्हटले विचळ जे येण्याची एके ह्याच एका कारणामुळे की प्रत्येकाने आपलं तेच खरं असं म्हटल्यामुळे हे त्यांच्यातलं नातं तुटत गेलं आणि याचेनी एक वंके जगासी वादू म्हणजे एक वंक ह्याचा अर्थ निर्णयच शेवटी होऊ शकला नाही की दोघांची दोन वेगळी मतं आणि त्याच्यामध्ये खरं कुठलं बरोबर कुठलं हे सांगताच आलं नाही आणि म्हणून जगामध्ये सगळा वाद निर्माण झाला. जगामध्ये म्हणजे याचा अर्थ की आपल्या आध्यात्मिक जगामध्ये आपल्या सगळ्या सांस्कृतिक जगामध्ये ज्यामुळे वाद निर्माण झाला. आता त्याबद्दल आणखीन थोड्या ओव्या आहेत तर त्याचा उल्लेख न करता आपण पुढे जाऊया. पुढे 26 ओवीपर्यंत तर सोडून द्या कारण तेच आहे. तुम्ही वाचलं तर लक्षात येईल की असं कोणी काय म्हटलं ह्याच्यामुळे कसे वाद निर्माण झाले असाच सगळा उल्लेख आहे. तर त्याच्यामध्ये वेळ न घालवता आपण पुढे जाऊ आणि पुढे सुद्धा जो 4था श्लोक आहे ना, 4था श्लोक, तो श्लोक थोडा मी सांगते, त्या श्लोक सांगते आणि त्याच्या पुढे ज्या सगळ्या ओव्या आहेत म्हणजे ओव्या म्हणजे किती पहा 26पर्यंत तर आपण नाहीच घेतल्या. ह्याचं कारण मी सांगितलं कारण तेच तिथे आहे जे आत्ता आपण पाहिलं ते. आणि आता पुढचं जे आहे 27 ओवीपासून ते मला वाटतं 70 ओवीपर्यंत 70-71 पर्यंत असा सगळा जो भाग आहे तो ज्ञानेश्वरांनी केलेलं सगळं वर्णन आहे की ज्याचं अगदी थोडक्यामध्ये त्यांना काय म्हणायचंय हे ह्या श्लोकामध्ये कळतं. ते आपण पाहूया. आणि ज्ञानेश्वरांनी जे सगळ्या निराळ्या विचारांचा उल्लेख केलेला आहे त्याचा मी फक्त उल्लेख करणार आहे. सगळे प्रत्येक विचार आणि मग त्याच्यामध्ये निराळ्या आणखीन सगळं सखोल जाणं वगैरे आवश्यक नाही. मी फक्त त्याचा उल्लेख करणार आहे आणि म्हणून हा श्लोक मला आवश्यक वाटतो तो आपण घेऊ. श्लोक असा आहे, काही ठिकाणी मी तो श्लोकातले शब्द असे थोडे फोडून मी तो वाचते हा, म्हणजे तुम्ही जसा म्हणता श्लोक तसं मी म्हणत नाही. ह्या ठिकाणी थोडं ऋषीभिः बहुधा गीतं छंदोभिः विविधैः पृथक्. हां लक्षात आलं? असा पहिली सुरुवात आहे. ऋषीभिः बहुधा गीतं छंदोभिः विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमतभिः विनिश्चते. आता ह्याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी पहिला उल्लेख जो केला आहे तो ऋषींचा केलेला. ऋषीभिः बहुधा गीतम म्हणजे निराळ्या ऋषींनी अनेक प्रकारे गीतम छंदोभिः विविधैः पृथक् असं म्हटलंय. म्हणजे निराळ्या छंद हा शब्द माहिती आहे ना तुम्हाला? छंद की कुठलेही गीत असतं ते छंदामध्ये बसवलेलं असतं. तर ह्या ऋषींनी वेगवेगळ्या छंदांमध्ये ते गाऊन दाखवलेलं आहे की ह्याबद्दलचे विचार की क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, या सगळ्याचं अर्थ काय, त्याच्यामध्ये काय काय असतं किंवा त्यामध्ये महत्त्व कशाला आहे वगैरे हे सगळं निराळ्या ऋषींनी छंदबद्ध अशा रीतीने वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. आधी पहिला सगळा शब्दशः अर्थ सांगते. आता एवढ्याचाच आधी अर्थ जो आहे तो आपण नीट बघूया की हा जो छंद शब्द आहे ना ह्याचे 2 प्रकारे अर्थ होतात. की एक म्हणजे आत्ता तुम्ही सांगितला की गीतामध्ये छंद असतं, प्रत्येक गीत हे छंदबद्ध असतं. तर त्या छंदामध्ये बसवलं आणि म्हणून ते वेगवेगळी गीतं झाली
असा एक अर्थ आहे. आणि दुसरा एक अर्थ आहे छंद या शब्दाला, आणि तो म्हणजे असा की छंद म्हणजे वेद असंही म्हटलं जातं. कारण वेद हे छंदोबद्ध आहे, म्हणून छंद म्हणजे वेद असाही एक अर्थ निर्माण झाला आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही कुठे वाचाल तर तुम्हाला तो मनात गोंधळ होऊ नये म्हणून मी हे दोन्ही अर्थ तुम्हाला सांगितले की छंद म्हणजे वेद असं म्हटलेलं आहे काही ठिकाणी, आणि त्याला कारण असं की वेद हे छंदोबद्ध आहेत म्हणून छंद म्हणजे वेद असाही अर्थ आहे. तर त्यामध्ये आता इथे काय म्हटलं की निरनिराळ्या ऋषींनी वेगवेगळ्या छंदांमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की क्षेत्रज्ञ यामध्ये महत्त्वाचं काय आहे, ते निर्माण कसं होतं वगैरे वगैरे. आता हा जो ऋषी शब्द आहे ना, हा ऋषी शब्द सुद्धा आपण फार सातत्याने कुठेही वापरतो. अलीकडच्या काळामध्ये तर काही विशिष्ट क्षेत्रामध्ये खूप काही काम केलेल्याला सुद्धा ऋषी म्हणण्याची पद्धत आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे वापरतो. पण ज्या वेळेला ह्या विशिष्ट अशा विवेचनामध्ये ऋषी हा शब्द वापरला जातो त्यावेळेला त्याला एक विशिष्ट अर्थ आहे की कोणाला ऋषी म्हणतात. तर ऋषी जो असतो त्या ऋषीला दृष्टी अशा प्रकारची त्याला दृष्टी असते की त्याला अत्यंत दूरचं आणि अगदी आतलं दिसू शकतं. ऋषी ज्याला म्हणतात त्याला अशी दृष्टी म्हणजे ही ज्ञानदृष्टी आहे, ही ज्ञानाची दृष्टी आहे की खूप दूरचं ह्याचा अर्थ केवळ स्थळाच्या दृष्टीने नव्हे, काळाच्याही दृष्टीने अत्यंत दूरचं, म्हणजे फार पूर्वी भूतकाळात घडलेलं सुद्धा किंवा अगदी फार नंतर भविष्य काळात घडणारं असं सुद्धा ते सुद्धा कळू शकतं. अशा प्रकारची एक दृष्टी, ज्ञानदृष्टी त्यांना आलेली असते. आणि त्याचबरोबर अत्यंत अंतस्थ जाऊन विचार करणं ही दृष्टी सुद्धा, म्हणजे आपल्या स्वतःच्याही बाबतीत आणि दुसऱ्याच्याही बाबतीत की दुसरा एखादा माणूस असा का वागतो, असं का बोलतो, ह्याचं बरोबर स्पष्टीकरण ऋषी करू शकतात. कारण त्याच्याही अंतर जाण्याची एक अशा प्रकारची दृष्टी त्यांना आलेली असते. तर त्या अशा ह्यांना ऋषी म्हणतात. हे ऋषींचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य. दुसरं असं की ऋषी जो असतो त्या ऋषीला, ज्यांना ऋषी म्हणतात त्या व्यक्तीला परमेश्वराचा साक्षात्कार, आंतरिक साक्षात्कार याचा अर्थ दिसणं असाच घेऊ नका, आंतरिक साक्षात्कार झालेला असतो. अनुभूती झालेली असते, आंतरिक अनुभूती, आंतरिक साक्षात्कार झालेला असतो. आणि त्यामुळे ज्याला अंतस्फूर्ती म्हणतात ती अंतस्फूर्ती त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते की आतून स्फुरण पावणं. कारण जे आपण म्हणतो की ऋषींनी वेद ऐकले, तर ऐकले ह्याचा अर्थ केवळ काहीतरी बाहेरून ध्वनी आलेले त्यांनी ऐकले असं नाही, त्यांना आतमध्ये ते ध्वनी ऐकू आले. कारण तशा प्रकारची दृष्टी, तशा प्रकारची एक त्यांची म्हणजे तशी साधना त्यांनी केलेली असते आणि त्यामुळे हे अशी शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. तर अशा प्रकारे एक ज्याला साक्षात्कार, अनुभूती असं म्हणतात, तो त्यांना झालेला असतो. आणि त्यामुळे परमेश्वराचं आणि आत्म्याचं ज्ञान त्यांना असतं. आत्माविषयक ज्ञान आणि परमेश्वरविषयक ज्ञान, आत्मा आणि परमात्मा याविषयीचं ज्ञान त्यांना असतं. त्यांना ऋषी असं म्हणतात. मी मुद्दाम हा ऋषी शब्द आला म्हणून मी हे मुद्दाम सगळं सांगितलं. कारण अलीकडच्या काळामध्ये आपण ऋषी हा शब्द फार सहजपणे वापरतो, पण तितका तो सहज नाही आहे. त्याच्यामध्ये इतके मोठे आणखी अनेक गोष्टी आहेत, पण त्यातल्या ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर अशा ह्या ऋषींनी अनेक निराळ्या छंदांमध्ये हे सगळं वर्णन करण्याचा किंवा याचं स्पष्टीकरण करण्याचा, क्षेत्रज्ञ याविषयी स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर पुढे जे म्हटलं आहे ब्रह्मसूत्रांचा उल्लेख केला आहे. ब्रह्मसूत्र ब्रह्मसूत्रोपदेश्चैव हेतू म्हणजे तो जो हेतू शब्द आहे ना तोही फार महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी. म्हणजे ब्रह्मसूत्रांनी हेतुपूर्वक ह्या सगळ्या म्हणजे ह्या विश्वाचं अस्तित्व, आपलं अस्तित्व म्हणजे क्षेत्रज्ञ ह्या सर्वाबद्दल सांगण्याचा प्रयत्न ब्रह्मसूत्रांनी सुद्धा, त्याचं स्पष्टीकरण ब्रह्मसूत्रांनी सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हेतू लक्षात घ्या की हे सगळं का आहे, हे सगळं का आहे असं स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. की ह्याला क्षेत्र का म्हणायचं, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत हे सगळं. तर आणि क्षेत्रज्ञ, त्याला क्षेत्रज्ञ का म्हणायचं, त्याचं स्वरूप कसं, हे सर्व ब्रह्मसूत्रांनी कारणासह, हेतू जो शब्द आहे तो त्याचे कारण असा अर्थ साधा आपण घेऊया, त्याचं कारणासह स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याचं कारणासह का केलं आहे त्यांनी, ह्यालाही एक कारण आहे असं की कुठल्याही गोष्टीला कारण असल्याशिवाय ती निर्माण होत नाही. मागे काहीतरी एक कारण असतं म्हणून कार्य घडतं. कार्यकारण भाव जो आहे त्याच्यामध्ये कारण हे इतकं महत्त्वाचं आहे की कारण आहे म्हणून ते तसं घडतं किंवा म्हणून ते त्याचं स्वरूप तसं असतं. असा कारणाला अत्यंत महत्त्व आहे. असं कधीही होत नाही की कार्य घडतंय पण कारण नाही, असं कधीच होत नाही. उलट घडू शकतं की कारण आहे पण कार्य घडत नाही, असं होऊ शकतं. कारण आहे की असं घडायला पाहिजे, त्याचं कारण अस्तित्वात आहे पण पुढे काही घडलं नाही, ही शक्यता असते. पण जर कार्य आपल्याला कळतं तर त्याच्या मागे कारण असतं. आणि आता कार्य ह्याचा अर्थ काय की हे सगळं विश्वाचं अस्तित्व हे एक प्रकारचं कार्य झालं की नाही, की हे सगळं अस्तित्व, आपलं सगळं जीवन, आपण जसे वागतो, आपलं वर्तन, हे सगळं हे असं का आहे, का आहे, ह्याला काहीतरी कारण असलं पाहिजे. हे विश्व का निर्माण झालं, आपण या विश्वामध्ये का आलो, हे सगळ्याला काहीतरी कारण असलं पाहिजे. तर ते कारण, ह्या कारणासह ब्रह्मसूत्राने ह्या सर्व सृष्टीचं किंवा मनुष्य जीवनाचं सगळं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न ब्रह्मसूत्राने केलेला आहे. खूप कठीण वाटतं. तर ब्रह्मसूत्राने हा अशा प्रकारे प्रयत्न केलेला आहे. पण म्हणजे ह्याचा अर्थ असा की आत्ता जे आपण म्हटलं की प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी एक कारण असतो आणि ते कारण ह्याला जे महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यातून एक अशा प्रकारची एक विचारसरणी निर्माण व्हायला लागली की जे प्रत्यक्ष काय जे आपल्याला दिसतं त्याच्यामागे काहीतरी कारण असायला पाहिजे. मग तुम्ही दाखवा कारण, तुम्ही कारण दाखवा. ह्याचं कारण काय, तुम्ही म्हणता की हे सगळं विश्व ईश्वराने निर्माण केलं, दाखवा तो ईश्वर कुठे आहे, पुरावा काय, ह्या सगळ्याला पुरावा काय. ज्याला रिॲलिस्टिक विचारसरणी असं म्हणतात, प्रत्यक्षवादी वास्तववादी विचारसरणी अशी निर्माण झाली जगामध्ये. की ह्या प्रत्येकाला तुम्ही कारण दिलं तर आम्ही ते मान्य करतो, तुम्ही त्याचं कारण दाखवा आणि मग आम्हाला ते मान्य होईल. पुरावा दाखवा, त्या प्रत्येक गोष्टीला पुरावा दाखवा. आता जगामध्ये अशा कित्येक गोष्टी आहेत आणि आपल्या अध्यात्मामध्ये, आपल्या भारतीय अध्यात्मामध्ये, आपल्या एकूण सगळ्या ह्याच्यामध्ये अशा इतक्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण शेवटी कारण ईश्वर असं मानतो. की आता उदाहरणार्थ पहा, तुम्हाला माहीत असेल, मोठा श्लोक आहे, मी फक्त शेवटचा त्याचा भाग आठवतो तेवढा घेते की
शेवट त्याचा असा आहे, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. त्याच्या आधी बरंच आहे काय काय, डोळ्यांनी बघतो वगैरे वगैरे असं. तर शेवट जो आहे तिथे ही ईश्वराची दया. म्हणजे आपण झोपतो, काम करतो हाताने, मग नंतर दमतो म्हणून आपल्याला झोप लागते, झोपून पुन्हा आपण उठतो. खरंच विचार करण्यासारखं आहे की आपण काही वेळेला इतके आपण म्हणतो मेल्यासारखं झोपलोय मी, असं खरोखर आपल्याला काहीही पत्ता लागत नाही, अशी आपली काही अवस्था असते. तर त्याच्यातून आपण पुन्हा उठतो, पुन्हा सुरू होतं. त्याला काय म्हटलं, ही ईश्वराची दया, ईश्वराची दया. असं कित्येक गोष्टींचं स्पष्टीकरण ह्या प्रकारे केले. आता अशा किती गोष्टी आहेत पहा. आपले संबंध शरीराचा विचार करा, शरीरात घडणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जे सगळं आपलं जी सगळी रचना आहे, जी काही कार्य घडतात, ती अशी की आपल्याला कळतही नाही. आपल्या हृदयाचे असं सतत ते हृदय चाललंय, रक्ताभिसरण होतंय, अन्नपोषण होतंय. ज्या वेळेला ते बिघडतं तेव्हा आपल्याला कळतं की काहीतरी बिघाड झाला, त्यावेळेला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. तोपर्यंत आपल्याला कळतही नाही, पण ते चालू असतं, सगळं चालू असतं. ह्याचं आणखी एक फार सुंदर उदाहरण आहे, ते म्हणजे असं, आता हा काय फिजिक्स मधला वगैरे असा एक नियम आहे की फिजिक्स म्हणा, केमिस्ट्री म्हणा, मला त्याची फारशी माहिती नाही, पण असा एक नियम आहे की हीट एक्सपान्स अँड कोल्ड कॉन्ट्रॅक्ट्स. म्हणजे शीत थंडीमुळे आकुंचन पावतं, म्हणजे कमी होतो, आकार कमी होतो, आकुंचन पावतो, आणि उष्णतेमुळे प्रसारित होतो. असं हा नियम आहे. हा नियम पाण्याच्या बाबतीमध्ये कसा आहे बघा, की पाणी हे 0 पॉइंटला 0 डिग्रीला येईपर्यंत हा नियम लागू होतो. पण 0 डिग्रीच्या नंतर, त्या अंशानंतर ज्या वेळेला तापमान आणखी कमी होतं, त्यावेळेला पाणी हे बर्फ होतं, पाण्याचा बर्फ होतो. हा म्हणजे बर्फ हे काय की बर्फ खरं म्हणजे पाणी म्हणजे ते गोठतं, पण तो जो बर्फ आहे तो बर्फ हलका असतो. तो बर्फ हलका असतो आणि तो हलका असलेला बर्फ पाण्यावरती तरंगतो. आणि हे मी डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट आहे. म्हणजे मी अमेरिकेत इतके वर्ष राहिले, डोळ्यांनी स्वतः पाहिलेलं आहे की खरोखर अशा नद्या किंवा पाण्यावरती असं बर्फाचं थरच्या थर पसरलेला असतो. पण खाली संपूर्ण पाणी असतं. खाली जर पाणी नसतं आणि असा एक सगळा बर्फाचा ठोकळा तयार झाला असता, तर आतले सगळे मासे, सगळे जलचर मरून गेले असते. पण ते मरत नाही, ते जिवंत राहतात. ते त्या पाण्यामध्ये तितके महिने ते आतमध्ये असतात आणि पुन्हा हवेचं जे बदललं की त्यानंतर पुन्हा वरचा बर्फ जातो आणि पुन्हा त्यांचं नेहमीचं जीवन सुरू. आणि हे इतकं म्हणजे मी माझ्या मुलीच्या घरामध्ये पॉन्ड आहे मोठ्याच्या मोठं, आणि त्याच्यामध्ये असे एवढे मोठे मोठे मासे त्यांनी ठेवलेले आहेत. आणि थंडीमध्ये अक्षरशः तो सबंध मोठा पॉन्ड आहे आणि तो सबंध वरून बर्फाने आच्छादलेला असतो. आणि न्यूयॉर्कमध्ये जवळजवळ 8 महिने असे जातात, खूप थंडी असते. आणि ते मासे त्यांना फूड घालावंच लागत नाही. ते मासे खाली त्या तळाशी, त्या पॉन्डच्या अगदी तळाशी असे सगळे एकत्र येऊन तिथे बसलेले असतात, तिथे असतात. आणि जेव्हा हवा बदलते, पाणी हळूहळू हे व्हायला लागतं, गरम व्हायला लागतं, तसं मग ते मासे वर येतात. तोपर्यंत त्यांना फूड घालावं लागत नाही. ते तसे 8 महिने काढतात. म्हणजे हे काय
हे कसं घडतं आपण हे विचार केला तर खरोखर ह्याला आपल्याला काही उत्तरच देता येत नाही पहा की हे कसं घडतं. म्हणजे आपण प्राण्यांच्या अनेक गोष्टींच्या बाबतीत इन्स्टिंक्ट असं म्हणतो, त्यांच्यामधलं सहज प्रेरणा. अरे पण इतके 8 महिने अन्नाशिवाय मासा जगू शकतो, हालचाल करत नाही. मी डोळ्यांनी पाहिले एका जागी सगळे म्हणजे त्या जागी असतात आणि नंतर आपोआप हळूहळू बोलायला आणि ते सगळे जिवंत असतात, कोणाला काही झालेलं नसतं. काय म्हणजे हे सगळ्या अशा गोष्टी पाहिल्या किंवा मागे एकदा मी मायग्रेशनचा उल्लेख केला होता की हे सगळं आपण पाहिलं तर ह्याला आपण खरोखर काही कारण देऊ शकत नाही की बरोबर हे असं कसं होतं. त्यांना ते इन्स्टिंक्ट तरी का व्हावं, तसंच का वाटावं की हे असं आपण करावं, हे कसं वाटतं त्यांना. हे जे सगळं आहे, प्राण्यांचे रंग बदलतात, कुत्र्यांचे रंग बदलतात. ते माझ्या घरातल्या कुत्र्यावर पाहिलेलं मी. थंडीमध्ये तो एकदम असा हे होतं, त्याची थंडीमध्ये तो डार्क होतो आणि उन्हाळ्यामध्ये तो असा लाईट कलर होतो, त्याचा आपोआप बदल झालेला असतो. तर हे जे काय होतं हे सगळं म्हणजे किती सरड्याचे रंग बदलतात आपण पाहिले. हे जे सगळं आहे किंवा तुम्ही साधं पहा, आपल्या घरामध्ये बारीक बारीक किडे कीटक असतात ना, आपल्या घराच्या भिंतीचा रंग किंवा आपल्या त्या टाईल्सचा रंग जसा असतो ना तशा साधारण, म्हणजे जर आपल्या पांढऱ्या टाईल्स असतील तर ते किड्यांना वरचं हे कवर त्यांचं पांढरं असतं, दिसू नये, कॅमोफ्लेज ज्याला म्हणतात. हे कसं घडतं आपल्याला खरोखर या सगळ्याला काही. मग ह्या ठिकाणी आपण शेवटी ईश्वरापर्यंत पोचतो की ईश्वराची करणी असं आपण हे करतो. आता हे जे प्रत्यक्षवादी आहे, रिअलिस्टिक, ह्याला पुरावा काय? कुठे ईश्वर, कुठे तो, कसं हे घडवून आणतो, दाखवा. असा आपल्याच विचारवंतांमध्ये एक चार्वाक होता. मी थोडंसं वेळ जातोय आपला, पण जरा गमतीशीर सगळ्या गोष्टी आहेत म्हणून सांगते की चार्वाक हा एक असा होता प्रत्यक्षवादी, रिअलिस्टिक, सगळं पुरावा जे असे. म्हणून त्यांनी म्हटलंय ना, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः म्हटलंय. आता एकदा काय याचं भस्म झालं की कुठे पुन्हा येणारे आहे जीव, तोपर्यंत खाऊन घ्या, पिऊन घ्या, मजा करून घ्या, ऋण काढा, कर्ज काढा, पण मजेत राहा, असं म्हटलेलं आहे त्यांनी. अरे पण हे जे आहे की हा जो त्याचा प्रत्यक्षवादी रिअलिस्टिक विचार करणारा, हा जो वास्तववादी विचार करणारा चार्वाक आहे, त्याचीच एक गोष्ट सांगते. त्याच्या घरी एकदा एक पाहुणा आला आणि पाहुणा आला, त्याचं सगळं आदरातिथ्य वगैरे केलं. मग जेवायची वेळ झाली तसं चार्वाक त्याला म्हणाला की चला जेवायला. तर तो म्हणाला पाहुणा की जेवायला कशासाठी? तर चार्वाक म्हणाला की म्हणजे आता जरा ह्यानेच उत्तर द्यायचं. म्हणून चार्वाक म्हणाला काय नाही, काल जेवलो होतो आपण, म्हणून आज जेवायचं. तर तो म्हणाला पण काल जेवलो होतो म्हणून आज जेवायचं, जेवलंच पाहिजे, ह्याला पुरावा काय? म्हणजे कशासाठी हे? तर चार्वाकाने सांगितलं की काल जेवलो होतो त्यावेळेला बरं वाटलं होतं जेवल्यानंतर, म्हणून आज जेवायचं. तो म्हणाला काल जेवलो त्यावेळेला बरं वाटलं, तर आज जेवल्यानंतरही बरं वाटेल, ह्याला पुरावा काय? म्हणजे हे प्रत्यक्षवादी जे लोक असतात हे आपल्या प्रत्येक गोष्टीला अशी आडकाठी आणत असतात की द्या पुरावा तरच आम्ही मानू. आडकाठी आणतात, ह्या अशा विचारांमध्ये ते आडकाठी आणतात. तर ते जे सगळं आहे ते असं शेवटी होतं की पुरावा ह्याला काय अर्थ आहे ना, शेवटी आपल्याला बरं वाटतं, काय पुरावा, आज बरं वाटेल, ह्याला काय पुरावा, हे जे सगळं आहे हे म्हणजे चार्वाकाला बरोबर त्यांनी उत्तर दिलं की चार्वाक प्रसिद्ध होता त्याच्या त्या बोलण्यासाठी आणि वागण्यासाठी. त्याला त्या पाहुण्याने बरोबर जागेवर आणलं. तर असं
हे जे आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याला पुरावा काय? तुम्ही ईश्वर म्हणता, त्यांनी निर्मिती केली सगळ्याची असं म्हणता, काय पुरावा? असं पुरावे शोधत गेलं तर मग ते सायन्स होईल. हे सायन्स नाही आहे, हे अध्यात्म आहे, अनुभूतीवर आधारित आहे, अनुभूतीवर आधारित आहे. अध्यात्म हे अनुभूतीवर आधारित आहे. जे मी मगाशी सांगितलं की ऋषींना अनुभूती झालेली असते, साक्षात्कार झालेला असतो. जे त्या रहीमनी म्हटलंय, बात अगम्य की म्हणतो तो, कहत सुनत की नाही, जो जानत है वो कहत नहीं, जो कहत है वो जानत नहीं, असं ते त्यांनी म्हटलेलं आहे. ते तशीच परिस्थिती आहे की ही सगळी अनुभूतीच्या गोष्टी आहेत आणि त्या तशा ज्यांना आली आहे अनुभूती ते मानतात. तर त्यामुळे हे जे सगळं आहे हे ब्रह्मसूत्रांनी हेतू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण हेतू म्हटलं तरी शेवटी पुन्हा ईश्वर हा जर हेतू म्हटला सगळ्याचा, कारण म्हटलं सगळ्याचं, तर त्याला पुरावा काय असं जर आपण म्हणत गेलो तर मग आपण अध्यात्मामध्ये न राहिलेलं बरं. तर असं हे सगळं आहे. तर म्हणून हा श्लोक त्या दृष्टीने आपण विचारात घ्यायचा की ह्या ठिकाणी एवढंच म्हटलेलं आहे की निरनिराळ्या ऋषींनी ब्रह्मसूत्रांनी सुद्धा ह्याचं सगळ्याचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यानंतर ह्या ज्या सगळ्या ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये काय आहे ते मी फार थोडक्यामध्ये तुम्हाला फक्त सांगते, तेवढं लक्षात घ्या आणि मग तिथे आज आपण थांबतो. आता ह्या ओव्यांमध्ये तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यामध्ये एक 5-6 प्रकारचे विचार आहेत. जसं मी आता सांगितलं की वास्तववादी विचार, तसे निरनिराळ्या प्रकारचे या बाबतीतले विचार की हे विश्व म्हणजे काय, या विश्वाची निर्मिती कशी झाली, आपलं शरीर कसं निर्माण झालं वगैरे वगैरे. तर त्या बाबतीमध्ये काही एक नुसती नावं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानं पहिला एक आहे, ओव्या वाचल्या तर तुम्हाला हे नावं दिसतील. पहिला एक प्रकार आहे विचाराचा, तो म्हणजे जीववादी. ते जीववादी असतात. म्हणजे काय की त्यांच्या मते, फक्त थोडक्यात सांगणार आहे, त्यांच्यामध्ये हे जे संबंध क्षेत्र आहे, आता क्षेत्र म्हणजे अर्थ माहिती आहे तुम्हाला ना, आपलं जे शरीर आहे, या शरीरामध्ये महत्त्व कशाला आहे तर जीवाला महत्त्व आहे, क्षेत्राला महत्त्व नाही. म्हणजे त्या शरीराला महत्त्व नाही, फक्त जीवाला महत्त्व आहे. जीव म्हणजे जो ईश्वराचा अंश आपल्यामध्ये त्यालाच फक्त महत्त्व आहे, त्या जीवात्म्याला महत्त्व आहे असं म्हणणारे ते जीववादी. त्यानंतर दुसरा एक प्रकार विचारांचा जो तुम्ही वाचला की तुम्हाला लक्षात येईल. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे प्रकृतीवादी. काय असे काहींचं मत असं आहे की या क्षेत्रामध्ये प्रकृतीला महत्त्व जास्त आहे. प्रकृती म्हणजे आपलं एकूण सगळी शरीराची प्रकृती म्हणजे आरोग्याची प्रकृती नव्हे, एकूण आपला सगळं स्वभाव म्हणा काय असतं, निसर्गतः आलेल्या आपल्यातल्या गोष्टी ज्या आहेत ती प्रकृती. म्हणजे जीव महत्वाचा नसून, जीव हा शेवटी ईश्वराचा अंश आहे, तर तो महत्वाचा नाही, प्रकृती महत्वाची आहे असं म्हणणारे काही आहेत. त्यानंतर तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे संकल्पवादी. अर्थ फक्त तुम्ही थोडक्यात आता नोंदवून ठेवा आणि मग ओव्या वाचा म्हणजे बराबर कळेल. संकल्पवादी ह्याचा अर्थ असा की हे काही नाही, ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांचं म्हणणं असं की ह्या क्षेत्रामध्ये जीव महत्त्वाचा का प्रकृती महत्त्वाची वगैरे असल्या गोष्टींचा विचारच करायचा नाही. हे सगळं विश्व जे निर्माण झालं ते कशामुळे निर्माण झालं तर तो जो आधी संकल्प ईश्वराने केला त्याच्यामुळे निर्माण झालं. तर तो जो आधी संकल्प आहे ईश्वराचा, ब्रह्माचा, ईश्वराचा म्हणजे ब्रह्माने केलेला जो आधी संकल्प आहे, ज्याच्यातून सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली, तसं आपलं क्षेत्रही निर्माण झालं. तर त्या आधी संकल्प हा सर्वात महत्त्वाचा.
त्यानंतर पुढचं जे आहे त्याला म्हणतात स्वभाववादी. स्वभाववादी याचा अर्थ नीट लक्षात घ्या की स्वभाव याचा अर्थ आपण जो स्वभाव म्हणतो तो नाही आहे. स्वभाव ह्याचा अर्थ या ठिकाणी असा आहे की हे सहजता, हे सहजपणे, हे स्वाभाविकपणे घडतच गेलं. म्हणजे कसं विश्व निर्माण झालं आणि माणसं कशी निर्माण झाली आणि त्यांचे स्वभाव असे किंवा त्यांचं जीवन असं कसं झालं वगैरे, हे सगळं आपोआप घडत गेलं स्वभावता, सहजपणे. त्याला आधी संकल्पही कारण नाही आणि त्याला प्रकृतीही कारण नाही आणि त्याला कसंच बाकी काही नाही. हे सगळं आपोआप सहजपणे घडत गेलं. सहजता, सहजपणे घडत गेलं. आणि त्यानंतर आणखीन एक विचार जो ज्ञानेश्वरांनी सांगितलाय आणि तो म्हणजे काळवादी. काळवादी, काळवादी. त्याचा अर्थ असा आहे की ह्या काळवादी लोकांच्या मते काळाला सर्व महत्त्व आहे. काळच सगळ्याची निर्मिती करतो आणि काळच सगळ्याचा संहार करतो. म्हणजे हे क्षेत्र म्हण, सृष्टी म्हणा, विश्व म्हणा, त्रिलोक म्हणा, काही म्हणा, काळ निर्माण करतो आणि काळ संहार करतो, असं काळवादी. आता तुम्ही ओव्या वाचल्यात की तुम्हाला, कारण हे कुठेही श्लोकामध्ये आलेलं नाही, हे ज्ञानदेवांनी फक्त स्पष्टीकरण केलंय म्हणून मी तुम्हाला त्यांचे कुठल्या कुठल्या विचारांचा त्यांनी उल्लेख केला तेवढा मी सांगितला. आणि त्या अशा प्रकारे आपण आता आपण इथे थांबूया. पण आपण आता 71 ओवीपर्यंत किंवा 70 ओवीपर्यंत आले असं म्हणा. 71वी जी ओवी आहे ती आता पुढच्या सगळ्या ह्याला लागू नये. आणि ती 71वी ओवी फक्त लक्षात घ्या. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझं सांगो तैसे साध्यंतुगा. म्हणजे साध्यंत म्हणजे स आदी अंत, साध्यंत म्हणजे अगदी सुरुवातीपासून अंतापर्यंत मी आता तुला क्षेत्र कसं आहे ते मी तुला सांगतो असं त्यांनी म्हटलंय. आणि त्या क्षेत्र कसं आहे त्याचं वर्णन आता पुढच्या ह्याच्यात येणार. पुन्हा सांगते, पुढचाही भाग जो आहे तो थोडा क्लिष्ट आहे. पण तुम्ही खूप सोपं करून समजते. प्रकृतीवादी म्हणजे सगळीच त्रिगुणात्मक प्रकृती, पराप्रकृती सगळंच एकूणच. म्हणजे जो सांख्यांनी जो प्रकृती आणि पुरुष असा जो फरक केलेला आहे त्याच्यामध्ये प्रकृती म्हटलंय. ती प्रकृती 2 प्रकारची, एक त्रिगुणात्मक अपराप्रकृती आणि दुसरी पराप्रकृती, दोन्ही त्यामध्ये